नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओमध्ये आपण अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रूपांतर यांच्यावर आधारित स्वाध्याय अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये 1 ते 9 प्रश्न मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण त्या पुढील प्रश्न 10 पासूनचे प्रश्न अभ्यासू. प्रश्न 10वा बघा, 2.3/4 म्हणजे किती? आता 2 पूर्ण भाग आहेत आणि 3/4 म्हणजे 3 भागापैकी 4 भागापैकी 3 भाग, म्हणजेच काय झालं, पाऊण भाग झालं. हा झाला 2 पूर्ण आणि पाऊण भाग, म्हणजेच किती झालं, 2.25 झालं. पर्याय क्रमांक 3 योग्य. 2.25 म्हणजे किती, 2 पूर्णांक आणि वरती पाव भाग 1/4. 2.5 म्हणजे किती, 2 पूर्णांक वरती अर्धा भाग 2.5 झाला. 3.25 म्हणजे किती, 3 पूर्णांक आणि वरती पाव भाग 1/4, हे झालं 3.25. आणि 2.25 म्हणजे किती, 2 पूर्णांक 3/4, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य. प्रश्न 11 बघा, पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता? आता बघा, पहिला बरोबर लिखाण केले का बघू. 3 पूर्णांक 3/4 याच्यामध्ये काय असतो, पूर्णांक सोडून पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा लहान असतो. बरोबर आहे, लहान आहे. याला आणखी 3ला 5ने भाग जातो का, नाही भाग जात, त्यामुळे हे बाकीचं आहे. त्यामुळे हे लिहिलेलं बरोबर आहे. हा झाला अंशाधिक अपूर्णांकात. अंशाधिक अपूर्णांक असं लिहू शकतो आपण. हा झाला छेदाधिक अपूर्णांक, तो पण अशा प्रकारे लिहू शकतो. आता इथं बघा, 2.8/5 या 8ला आणखी आपण 5ने भाग देऊ शकतो आणि हा अंश 5 छेदापेक्षा काय मोठा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने लिखाण केला अपूर्णांक लिहिला जातो का, नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कुठला, पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये पूर्ण भाग जाऊ द्यायचा आणि नंतर बाकी आहे ते अंशामध्ये लिहिले जाते. परंतु इथं पूर्ण भाग गेले का 8ला आपण आणखी 5ने भाग जातो आणि अंश मोठा लहान पाहिजे छेदापेक्षा. आता प्रश्न 12 बघा, 27/4 अधिक 5/4 बरोबर किती? 27, आता छेद समान आहे त्यामुळे आपण छेद कॉमन लिहितो आणि अधिक 5, 27 अधिक 5 किती झालं, 32. 32/4. आता आपण त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. 32/4. 4 8 32 पूर्ण भाग जातो, त्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांक येत नाही, डायरेक्ट भाग 8 येतं. बाकी 0, त्यामुळे आपण डायरेक्ट भागाकार लिहायचा. पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा, याच्यामध्ये आपण काय करू, सुरुवातीला सर्वांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर घेऊ, किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तर घ्यायचं, किंवा छेद तर समान करून घ्यायचा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करू. 8 1 8 8 2 6 छेद 6 आहे. 6 1 6 6 2 12 6 3 18, म्हणजे 3 पूर्णांक आला आणि बाकी किती उरते, 19 मधून 18 गेल्यावर 1 उरते, 1/6. आता इथं बघा, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 6 4 5 20, म्हणजे 5 पूर्णांक आला आणि बाकी किती उरते, 21 मधून 20 गेल्यावर 1 उरते, बाकी खाली छेद आहे तोच लिहायचा. 5 2 10, 12 मधून 10 गेले 2, बाकी उरले 2 आणि खाली छेद 5. आता 5 चौक 20, बाकी आली 1, 21 मधून 20 गेले, बाकी आली 1 आणि खाली छेद 5 आहे तसं. आता याच्यामध्ये जो पूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा. पूर्णांक कुठले कुठले आहेत, 3 5 2 आणि 4. याच्यामध्ये सर्वात मोठा पूर्णांक कुठला आहे, 5 आहे. 5 आहे, त्यामुळे हा पूर्णांक कुठला मोठा, 21/4 हा पूर्णांक मोठा. प्रश्न 14 बघा, 13/12 12/11 9/8 6/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? आता हा प्रश्न आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. पहिला बघा प्रश्न कशा प्रकारे, पहिल्या नियमानुसार बघा, अंश छेदापेक्षा 1ने, आता हे सर्व जे अपूर्णांक आहेत त्याच्यामध्ये काय निरीक्षण केल्यावर काय आढळतं, अंश हा छेदापेक्षा 1ने मोठा आहे. 13/12 मध्ये अंश 13 12पेक्षा 1ने मोठा आहे. 12/11 मध्ये 12 11पेक्षा 1ने मोठा आहे. असे सर्व अपूर्णांक कसे आहेत,
छेदापेक्षा एकने मोठा तसे जर असेल मोठे आहेत तसे जर असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता चढत्या क्रमामध्ये काय असतं, सर्वात लहान अपूर्णांक, त्यानंतर त्यापेक्षा मोठा असं द्यायचं. आता याचा छेद सर्वात मोठा आहे त्यामुळे हा अपूर्णांक सर्वात लहान, म्हणजे चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा कुठला अपूर्णांक येणार, हा येणार. त्यानंतर 2 नंबरला 11 हा छेद त्यापेक्षा 12पेक्षा मोठा आहे त्यामुळे त्याच्यानंतर हा येणार. त्यानंतर 8 11पेक्षा मोठा आहे त्यामुळे तो अपूर्णांक लहान, म्हणजे तो त्यानंतर येणार, 3 नंबरला येणार. आणि 5 4 नंबरला येणार. असा पर्याय बघा. पहिलाच पर्याय 13/12 12/11 9/8 आणि 6/5. आता दुसऱ्या नियमानुसार बघा. दुसरा नियम काय, समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. आता या उदाहरणाला कसं लागू पडते बघा. आता मागे सोडू आपण. 13/12 12/11 9/8 आणि 6/5. याच्यामध्ये बघा, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना काय येतं, याला भागितल्यास भागाकार सुरुवातीला लिहायचा. 12 1 12 1 आणि 1 बाकी उरते, बाकी वरती लिहायचे आणि खाली छेद आहे तसा लिहायचा. आता याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं होते, 11 1 11 बाकी 1 उरते, 12तून 11 गेले 1 बाकी उरते आणि खाली 11. आता याचं बघा, 8 1 8 9मधून 8 गेले बाकी 1 उरते आणि खाली राहिले 8, छेद आहे तसा. 5 1 5 बाकी किती उरली 1 आणि खाली राहिले 6. आता याच्यामध्ये काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुरुवातीला पूर्णांक बघायचा, जो पूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा, पण पूर्णांक याच्यामध्ये समान आहेत आणि याच्यामध्ये अंशही समान आहेत. बघा, अंश इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. मग अंश जर समान असेल तर आपण नियम पाहिला. आता अंश समान असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. मग कुठल्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे, या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे, मग तो अपूर्णांक लहान. त्यामुळे 13/12 सुरुवातीला, त्यानंतर चढत्या क्रमाने लिहायचं आपल्याला, चढता क्रम. 12/11 त्यानंतर 9/8 आणि त्यानंतर 6/5. अशा दोन्ही प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. अशा अपूर्णांकामध्ये सुरुवातीला काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर काय करायचं, जर ज्या अपूर्णांकाचा पूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा, परंतु या गणितामध्ये काय आलं आहे, अपूर्णांक सेम आहेत, पूर्णांक सेम आहेत. इकडचा भाग असतो तो पूर्णांक असतो आणि इकडचा भाग असतो अपूर्णांक असतो. या गणितामध्ये सर्वांचे पूर्णांक सारखे आलेत, त्यामुळे काय करायचं, मग अंश बघायचा. अंश जर समान असेल तर हा नियम आपल्याला लागू होतो. अंश जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, त्यानुसार सोडून घ्यायचं. अशा प्रकारे हा स्वाध्याय आज पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.